Hello, this is Advocate Preeti Patwa here. Welcome once again from Accountancy for the Lawyers. Today we are going to deal with the three concept. Okay, this may be asked for a separate three short note. Okay, journal entries, ledger posting, and subsidiary books. Okay, now see जर्नल एंट्री म्हणजे काय सांगा तर डे टू डे ट्रान्झॅक्शन्स ना एंटर करून ठेवायचं जे बुक आहे त्याच्यामध्ये त्या डे टू डे एंट्रीज रेकॉर्ड करून ठेवल्या की त्याला म्हणतात जर्नल एंट्रीज. हा जर्नल एंट्रीज ज्या वेळेला लेजर मध्ये ट्रान्सफर केल्या जातात त्यावेळेला त्याला म्हणतात लेजर पोस्टिंग. आणि सिमिलर नेचरचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते ज्या बुक मध्ये रेकॉर्ड करून ठेवले जातात त्या बुकला कन्सिडर करतात सबसिडरी बुक्स. ओके, I will share the screen with all of you and we will deal with all these three concepts in a detail. Okay. Now, journal entries. बघा, first concept we are going to see. रोमन मध्ये इंट्रोडक्शन करायचं, रोमन टू जर्नल एंट्रीज करायचं, कॅपिटल ए करायचं. व्हॉट इज जर्नल? हा सी बघा, a journal is nothing but a book used for recording day to day financial transaction of business organization. हा बिझनेस ऑर्गनायझेशनचे डे टू डे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचं बुक म्हणजे जर्नल आहे. The financial activities are primarily recorded into the journal in a chronological order. Okay, हा फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज कुठल्या ऑर्डर मध्ये रेकॉर्ड केले जातात तर chronological order, डे टू डे, आजचा आज उद्याचा उद्या. हा जर्नल कॅन बी डिफाईन एज अ बुक दॅट रेकॉर्ड द डेली ट्रान्झॅक्शन. अगदी सोपं, जर्नल म्हणजे एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये डेली ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलं जातं. दॅट्स इट. हा नाव कॅपिटल बी. व्हॉट इज जर्नल एंट्री? जर्नल म्हणजे पुस्तक आहे ना, बुक आहे ज्याच्यामध्ये डे टू डे ट्रान्झॅक्शन एंटर केले जातात. मग जर्नल एंट्री म्हणजे काय बघा, बी पॉइंट. हा द जर्नल ऑल्सो कॉल्ड एज अ बुक ऑफ प्रायमरी एंट्री इज द फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन इन अ बिझनेस. The information in this simple journal entries is then transferred to the other books. हा बघा, फर्स्ट ऑफ ऑल जर्नल एंट्रीचं मिनिंग बघू आपण. जर्नल एंट्रीज आर द फर्स्ट रेकॉर्ड ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. त्या बिझनेस ट्रान्झॅक्शनचं पहिलं रेकॉर्ड म्हणजे जर्नल एंट्री आहे तिथं. इट इज द सिम्पलेस्ट वे टू अंडरस्टँड द कॉम्प्लेक्स ट्रान्झॅक्शन. अवघड ट्रान्झॅक्शन सोप्या पद्धतीने समजण्याचं मेथड म्हणजे जर्नल एंट्रीज आहेत तिथं. हा देन बघा, जर्नल एंट्री हे अकाउंटचं फाउंडेशन आहे. बघा, फाउंडेशन ऑफ अकाउंटिंग, द जनरल फॉर्म, द बेसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर्ड फॉर अ बिझनेस as all the entries are transferred to the other account book. हा नंतर बघा, तिसरा मुद्दा त्यातला डिटेल येट कन्साइज. जनरल एंट्री कशी असते सांगा, डिटेल असते तरी थोडक्यात असते. हा म्हणजे सगळी माहिती तर मिळेल पण थोडक्यात. A journal entry contain all the information needed to understand a financial transaction. It is the perfect story telling you everything with a no extra fluff. सगळं कळेल पण जादाचं काही नसेल. ओके, नो एक्स्ट्रा फ्लफ. हा देन फॉलो द डबल एंट्री सिस्टम ऑफ अकाउंट. जर्नल एंट्री कुठली सिस्टम फॉलो करते सांगा, डबल एंट्री, क्रेडिट डेबिट. हा जर्नल एंट्रीज लाईक ऑल बुक ऑफ अकाउंट फॉलो द डबल एंट्री सिस्टम ऑफ द अकाउंटिंग एन्श्युरिंग कन्सिस्टन्सी अँड युनिफॉर्मिटी. हा त्यामुळे काय होतं सांगा, तर सगळ्याला समानता मेंटेन राहते, कन्सिस्टन्सी मेंटेन राहते तिथं. हा आता सी पॉइंट करायचा, जर्नल एंट्री कशा पद्धतीने काम करते बघा. हाऊ डज अ जर्नल एंट्री वर्क? Journal entry work on the double entry principle. तुम्हाला सांगितले. हा इन अ शॉर्ट दिस मीन्स दॅट एव्हरी ट्रान्झॅक्शन ऑफ द टू साइड. प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या दोन साइड आहेत. बोथ साइड हॅव इक्वल इम्पॉर्टन्स अँड बोथ मस्ट बी रेकॉर्डेड. दोन्ही साइडचं इक्वल इम्पॉर्टन्स आहे आणि दोन्हीला पण रेकॉर्ड करायला पाहिजे तिथं. फॉर एक्झाम्पल, इफ द ओनर ऑफ द राजौर बेकरी बाय शुगर वर्थ ₹50, शी इज डिडक्टिंग ₹50 फ्रॉम हर कॅश बॅलन्स. हा पण काय व्हायला लागले सांगा, कॅश बॅलन्स मधून 50 जात आहेत ना, पण तिच्या काय व्हायला लागले सांगा तर ₹50ची शुगर मात्र ऍड व्हायला लागले तिच्याकडे. बट ऍडिंग ₹50 वर्थ शुगर बॅलन्स. हा जर्नल एंट्री रेकॉर्ड बोथ साइड ऑफ द ट्रान्झॅक्शन इन द फॉर्म ऑफ डेबिट आणि क्रेडिट व्हॅल्यू मध्ये दोन्ही फॉर्म काय करते तर रेकॉर्ड करते. हा कॅपिटल डी करायचं जर्नल एंट्रीचे टाइप्स. आता हा सिंपल जर्नल एंट्री बघा काय लिहिलंय, जर्नल एंट्री फर्स्ट टाइप. हा which only two account are called simple journal entry. ओके, सिंपल जर्नल एंट्री मध्ये काय सांगा, तर फक्त दोनच अकाउंट असतात. हा 2 नंबरला बघा, कंपाऊंड जर्नल एंट्री मध्ये तुम्हाला वेरियस अकाउंट सापडतील. अ जर्नल एंट्री इन्व्हॉल्विंग मोर दॅन 2 अकाउंट इज कॉल्ड एज काय सांगा तर कंपाऊंड जर्नल एंट्री आहे. आणि जी जर्नल एंट्री काय करते सांगा तर ऍडजस्ट करते नंबर ऑफ अकाउंट, त्याला ऍडजस्टिंग जर्नल एंट्री म्हणतात. हा देयर इज अनदर काइंड ऑफ द जर्नल एंट्री कॉल्ड एज adjusting journal entry. Okay, so एक परफेक्ट उत्तर ऑफ शॉर्ट नोट जनरल एंट्रीज. हा
जर्नल एंट्रीज इथे एंड होते. जर्नल म्हणजे बघितलं, जर्नल एंट्री म्हणजे बघितलं, जर्नल एंट्री काम कशी करते बघितलं, जर्नल एंट्रीचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले, जर्नल एंट्रीचे आपण टाइप्स बघितले. सो एव्हरीथिंग अबाउट द जर्नल एंट्री जस्ट नाव वी हॅव सीन. ओके, नाव द नेक्स्ट शॉर्ट नोट वी आर गोइंग टू सी अँड दॅट नेक्स्ट शॉर्ट नोट इज द लेजर पोस्टिंग. पुढची शॉर्ट नोट कुठली बघणार आहे आपण सांगा. लेजर पोस्टिंग. रोमन वन काय करायचं सांगा. इंट्रोडक्शन. हा, अकाउंटिंग इज द प्रोसेस दॅट कन्सिस्ट फ्यू स्टेप्स. हा, अकाउंटिंग मध्ये काही स्टेप्स असतात. The first step among all these important steps is recording all the transaction in the accounting journal in a certain form. फर्स्ट स्टेप काय असतं सांगा. तर सगळे ट्रान्झॅक्शन जर्नल मध्ये रेकॉर्ड करणं. सेकंडली, बाय फॉलोइंग द ट्रान्झॅक्शन यू नीड टू ट्रान्सफर द पर्सनल एंट्रीज टू द लेजर अकाउंट. हा, काय करायचं सांगा. जर्नल मधून लेजर मध्ये तुम्हाला एंट्रीज ट्रान्सफर करायच्या. हा, दिस प्रोसेस इज कॉल्ड एज अ लेजर पोस्टिंग. याला काय म्हणतात सांगा. लेजर पोस्टिंग. सिंपल. तेच बरोबर रोमन 2 करायचा. व्हॉट डू यू मीन बाय द लेजर पोस्टिंग. लेजर पोस्टिंग शब्दाचा अर्थ काय बघा आता. हा, द टर्म लेज म्हणजे काय सांगा. शेल्फ. हा, द वर्ड लेजर कुठून घेतलेला आहे सांगा. डिराइव्ह फ्रॉम लेज. हा, नाव द रेकॉर्ड ऑफ इम्पॉर्टंट ट्रान्झॅक्शन दॅट टेक प्लेस इज कॉल्ड एज अ लेजर. महत्वाच्या ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड करणं म्हणजे लेजर आहे. हा, each ledger means an individual asset, person, revenue or expense. हा, प्रत्येक लेजर म्हणजे काय असतं सांगा. एक इंडिव्हिज्युअल पर्सन, इंडिव्हिज्युअल रेव्हेन्यू, इंडिव्हिज्युअल एक्सपेन्स. सो बघा आता महत्वाचा मुद्दा. द प्रोसेस ऑफ एंट्रिंग ऑल ट्रान्झॅक्शन फ्रॉम जर्नल टू लेजर इज कॉल्ड एज द लेजर पोस्टिंग. जर्नल मधून लेजर मध्ये एंट्रीज ना ट्रान्सफर करायचं प्रोसेस काय सांगा. तर लेजर पोस्टिंग आहे. अ फ्यू लेजर पोस्टिंग एक्झाम्पल आर ट्रान्झॅक्शन दॅट आर रिलेटेड काय सांगा. तर बँक, कॅश, बिल्डिंग, लँड, सॅलरी, इन्व्हेंटरी, डेप्ट, कॅपिटल. या सगळ्यामध्ये काय असतं सांगा. तर आधी जर्नल मध्ये असतं, मग त्याला लेजर मध्ये ट्रान्सफर केलं जातं. हा, रोमन 3 करायचं. इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लेजर. हा, फ्यू इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लेजर काय बघा तिथं आता. तर नंबर 1, all account. Ledger consists of all account, for instance, sell account, purchase account, and so on. लेजर मध्ये सगळे अकाउंट इन्व्हॉल्व केलेले असतात. हा, 2 नंबर क्लासिफिकेशन. लेजर कंटेन व्हेरियस अकाउंट अँड ईच एक्सचेंज ग्रुप इज इन द लेजर अकाउंट. प्रॉपर क्लासिफाय केलेलं असतं प्रत्येक ग्रुपचं. हा, देन तिसरा मुद्दा मिक्सअप ट्रॅकिंग. हा, ऑप्टिमायझिंग डाटा इज वन ऑफ द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लेजर. त्यामुळे काय आता सांगा. तर मिक्सअप ट्रॅकिंग इज यूज टू रेक्टिफाय द मिस्टेक. चुकांची दुरुस्ती करण्यासाठी मिक्सअप ट्रॅक केलं जातं. हे असं केलं तर त्यात चूक झाली का, त्यात चूक झाली का वगैरे. हा, चौथा मुद्दा सिग्निफिकंट इन्फॉर्मेशन. हा, टू होल्ड ऍप्लिकेबल डाटा इन अ सिंगल स्पॉट इज अ सिग्निफिकंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लेजर अकाउंटिंग. तुम्हाला एका सिंगल स्पॉट मध्ये बराचसा डाटा मिळतो. ओके. हा, नंतर पाचवा मुद्दा जनरल अँड सबसिडरी लेजर. द स्मॉल स्केल इंडस्ट्रीज जर्नल लेजर वापरतात. हा, स्मॉल स्केल असोसिएशन युटिलाइज द जर्नल लेजर, जनरल लेजर, and it contain all the account of budgetary thing. And on the other hand, subsidiary ledger is utilized by the huge association as a memorandum ledger. Okay, subsidiary ledger कोण वापरते. मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन. आणि जर्नल लेजर कोण वापरते. तर छोटे स्मॉल स्केल असोसिएशन त्याला वापरत असतात. हा, आता बघा लेजर मध्ये कॉलम्स काय काय असतात हे ऑप्शनल आहे. काय टाकलं टाका, नाही टाकलं राहू द्या. हा, रोमन 4 कॉलम्स इन द लेजर करायचं तिथं. हा, ट्रान्झॅक्शन आर पोस्टेड इन टू द लेजर अकाउंट from book of original entry or journal. All transaction are always transferred from a journal to ledger. हा, कशातून कशात येतात. जर्नल मधून लेजर. मग लेजर मध्ये काय काय कॉलम असतात बघा. पहिलं कॉलम असतं पर्टिक्युलर्स. हा, इन अ पर्टिक्युलर द राईट अकाउंट होल्डर नेम इज शोन. ओके, अकाउंट होल्डरचं काय असतं सांगा. नाव असते. हिअर ऑल द ट्रान्झॅक्शन आर ऑल्सो शोन ऑर रिफ्लेक्टेड. हा, त्याचं नाव आणि बाकी ट्रान्झॅक्शन. 2 नंबर डेट असते. हा, डेट कॉलम असतो. द डेट वेन द ट्रान्झॅक्शन टूक प्लेस इज डिपिक्टेड इन दिस डेट कॉलम. डेट कॉलम मध्ये ट्रान्झॅक्शन कधी झालं त्याची डेट असते. 3 अमाऊंट. द अमाऊंट असोसिएटेड विथ ईच एंट्री शोन इन दिस कॉलम. हा, प्रत्येक एंट्री मध्ये किती अमाऊंट आहे ते त्या कॉलम मध्ये असतं. 4 जर्नल फॉलिओ जेएफ म्हणतात त्याला. हा, दिस कॉलम इज यूज टू डिनोट द पेज नंबर वन्स द जर्नल एंट्री हॅज बीन पास्ड. हा, एकदा जनरल एंट्री पास केली की किती पेज नंबर वर ते आहे जर्नल मध्ये हे तिथं काय केलं जातं. मेन्शन केलं जातं. रोमन 5 आता मूळ मुद्दा आपला. प्रोसेस ऑफ लेजर पोस्टिंग. लेजर पोस्टिंग कशा पद्धतीने होते बघा. द प्रोसेस ऑफ एंट्रिंग ऑल द ट्रान्झॅक्शन फ्रॉम द जर्नल टू लेजर इज कॉल्ड एज अ लेजर पोस्टिंग. जर्नल मधून लेजर मध्ये येणं म्हणजे लेजर पोस्टिंग आहे. इन अ लेजर पोस्टिंग क्रेडिट डेबिट आयटम आर ट्रान्सफर्ड इनटू द अप्रोप्रिएट अकाउंट फ्रॉम द जर्नल.
जर्नल मधून उचलून लेजर मध्ये, क्रेडिटचं क्रेडिट मध्ये, डेबिटचं डेबिट मध्ये, अप्रोप्रिएट अकाउंट मध्ये ट्रान्सफर होते. इन द अकाउंट इन विच जर्नल एंट्रीज आर डेबिटेड, लेजर एंट्री मस्ट ऑल्सो बी डेबिटेड फ्रॉम दॅट अकाउंट. हा वाईल पोस्टिंग इंडिव्हिज्युअल एंट्रीज. ओके, काय तर सांगा, अकाउंट मध्ये जर्नल एंट्री ज्यावेळेला डेबिट होते तर लेजर एंट्री मध्ये पण ते डेबिट मध्ये टाकायला पाहिजे. इन द सेम वे अकाउंट इन विच जर्नल एंट्री क्रेडिट होते तर लेजर एंट्री मस्ट ऑल्सो बी काय करायला पाहिजे सांगा तर क्रेडिटेड. The word to and by are used as a customary prefix before credited and debited. Okay, कारण credited असेल तर काय सांगा तर कुणाकडून ना, बाय, आणि डेबिटेड असेल तर कुणाला डेबिट झालेलं आहे, त्यामुळे टू बाय हे प्रिफिक्स वापरले जातात. ओके, सो व्हेरी इम्पॉर्टंट टू टर्म्स वी डिस्कस्ड हिअर. जर्नल एंट्रीज आणि त्याच्यानंतर लेजर पोस्टिंग. आता आपण पुढची शॉर्ट नोट डिस्कस करणार आहे. सबसिडरी बुक इज द नेक्स्ट शॉर्ट नोट वी आर गोइंग टू सी. ओके, रोमन वन इंट्रोडक्शन करायचं सबसिडरी बुकला. इथे सबसिडरी बुक आर नथिंग बट काय सांगा तिथं तर ऑर्डर ऑफ मेंटेनन्स ऑफ द रेकॉर्डिंग सिमिलर नेचर ट्रान्झॅक्शन. सिमिलर नेचरचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याचं मेथड म्हणजे सबसिडरी बुक. सबसिडरी बुक्स आर द सब डिव्हिजन ऑफ द जर्नल. जर्नलचं सब डिव्हिजन म्हणजे सबसिडरी बुक आहे. So we'll deal in detail about these books and types of subsidiary book, etc. Roman 1 introduction, Roman 2 काय केलं सांगा, definition of subsidiary book काय केलं तर Roman 2 केलं आपण. Subsidiary books are the books that record transaction which are काय सांगा similar in nature in a orderly manner. Similar nature चे transaction आहेत subsidiary book मध्ये. They are also known as a special journal किंवा day books पण म्हणतात त्यांना. In a big business institution, it is not easy. In big business institution, it is not easy to record all transaction in one journal. Okay, मोठ्या मोठ्या बिझनेस इन्स्टिट्यूशन मध्ये सगळे ट्रान्झॅक्शन एका जर्नल मध्ये रेकॉर्ड करणं शक्य नाही and post them into the various account. So for the easy and accurate recording of all transaction, the journal is subdivided into the subsidiary book. आणि म्हणून मग सगळं एकात केलं तर क्लिअर नाही होणार ना, गोंधळ होईल. म्हणून मग ट्रान्झॅक्शनचे भाग करून जर्नल सबडिवाइड केलेला आहे त्याला म्हणतात मग सबसिडरी बुक्स. ओके, फॉर एव्हरी टाइप ऑफ ट्रान्झॅक्शन सेपरेट बुक असतं तिथं. रोमन 1 इंट्रोडक्शन, रोमन 2 सबसिडरी बुकचं मिनिंग, रोमन 3 टाइप्स ऑफ सबसिडरी बुक करायचं तिथं. फॉलोइंग आर द व्हेरियस टाइप्स ऑफ अ सबसिडरी बुक. ओके, बघा काय लिहिलं, द फॉलोइंग आर सबसिडरी बुक a company will generally maintain while rating the account. Number 1 cash book असते. First, okay, it is a book which records the receipt and payment of the cash transaction. आलेले जे काही कॅश आहे त्याचे रिसिट, त्याचं रेकॉर्ड, त्याचं कॅशचा हिशोब कंपनी याच्यामध्ये ठेवेल. परचेस बुक बघा, इट इज द बुक विच रेकॉर्ड ऑल द क्रेडिट परचेसेस ऑफ गुड्स ऑफ द कंपनी. कंपनीने सगळे घेतलेले जे काही गुड्स असतील, परचेस केलेले असेल ते परचेस बुक मध्ये असेल. तिसरं बघा, परचेस रिटर्न बुक. इट इज द बुक विच रेकॉर्ड ऑल द रिटर्न ऑफ क्रेडिट परचेस ऑफ द गुड्स ऑफ द कंपनी. कंपनीने काय केलेलं आहे, जे काही रिटर्न्स केलेले असतील त्याचं रेकॉर्ड याच्यामध्ये असेल. चौथा मुद्दा, सेल बुक. इट इज द बुक विच रेकॉर्ड ऑल द क्रेडिट सेल ऑफ द गुड्स ऑफ द कंपनी. काय रेकॉर्ड करते सांगा तर कंपनीचे क्रेडिट सेल ऑफ गुड्स. देन सेल रिटर्न बुक. इट इज द बुक विच रेकॉर्ड ऑल द रिटर्न ऑफ द क्रेडिट सेल ऑफ द गुड्स ऑफ द कंपनी. काय केलेलं सांगा तर रिटर्न ऑफ द क्रेडिट सेल ऑफ द गुड्स ऑफ कंपनी. बिल रिसिवेबल बुक. ओके, इट्स अ बुक विच रेकॉर्ड ऑल द बिल्स रिसिवेबल. जे काही रिसिवेबल बिल्स आहेत त्याच्यामध्ये रेकॉर्ड केले जातात. देन नेक्स्ट वन, बिल्स पेएबल बुक म्हणजे द्यायचे बिल्स. इट इज द बुक विच रेकॉर्ड ऑल द बिल्स पेएबल. आणि लास्ट एक काय बघा सांगा तर जर्नल प्रॉपर. ऑल द ट्रान्झॅक्शन विच आर नॉट रेकॉर्डेड इन द अबोव बुक आर रेकॉर्डेड हिअर. हे कॉमन आहे, जे वरती कशात रेकॉर्ड नाही झालं तर ह्याच्यामध्ये रेकॉर्ड होतंय तिथं. सो रोमन 1 इंट्रोडक्शन, रोमन 2 सबसिडरी बुकचं मिनिंग, रोमन 3 सबसिडरी बुकचे टाइप्स, रोमन 4 ऍडव्हान्टेजेस ऑफ द सबसिडरी बुक. काय काय बेनिफिट आहेत बघा सबसिडरी बुकचे. आता नंबर 1, प्रॉपर विथ अ सिस्टमॅटिक रेकॉर्ड ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. काय केलं जातं सांगा तर बिझनेस ट्रान्झॅक्शनचं सगळं सिस्टमॅटिक रेकॉर्ड केलं जात आहे. द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर क्लासिफाइड अँड ग्रुप प्रॉपरली इन अ कॅश अँड नॉन कॅश ट्रान्झॅक्शन. कॅश ट्रान्झॅक्शन, नॉन कॅश ट्रान्झॅक्शन क्लासिफाय होतात. दिस फर्दर आर क्लासिफाइड एज अ क्रेडिट परचेस, क्रेडिट सेल, रिटर्न. म्हणजे सिस्टमॅटिक पद्धतीने प्रत्येक वेगळं वेगळं रेकॉर्ड केलं जात आहे तिथं. 2 नंबर बघा, convenience while posting. The transaction of the nature are recorded at a single place in one of the subsidiary book. Okay, example, all the credit purchase of goods are recorded in the purchase book
and while credit sale of the goods are recorded in the sell book. Okay, तर पोस्ट करताना कन्व्हिनियंट जाते ह्याच्यात त्याच्यात वगैरे. इफिशियन्सी बघा काय लिहिलं आहे. The work is being divided here, which gives the advantage of specialization. When the same work is done by person repeatedly and continuously, तेच वर्क ते व्यक्ती काय करतो सांगा, रिपीटेडली आणि कंटिन्युअसली करतोय. द पर्सन बिकम इफिशियंट इन हँडलिंग. इफिशियन्सी वाढते ना तेच 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 काम परत परत केल्यामुळं. नंतर तुम्हाला योग्य माहिती योग्य ठिकाणी मिळते, त्यामुळे निर्णय घ्यायला बरं पडतं. हेल्पफुल इन डिसिजन मेकिंग. Subsidiary books provide accurate and complete detail about each type of transaction separately. Thus, the management can use the information as the basis for deciding the future action. भविष्यात कसं करू, काय करूया ह्याची डिसिजन घेण्यामध्ये हे सबसिडरी बुक काय करतात तर मदत करते. हा, एरर्स चुका कमी होतात कारण प्रत्येकाची एंट्री वेगवेगळ्या बुक मध्ये आहे. हा, error and fraud are prevented. Okay, the internal check become more effective as now the work काय केलेलं सांगा डिवायडेड आहे in such a manner where the work of one person is automatically checked by the another person. त्यामुळे इंटरनल चेक येते, त्यामुळे एरर आणि फ्रॉड कमी होतात. ओके, 6वा मुद्दा बघा, तुम्हाला ऍट वन ग्लान्स एका ठिकाणी सगळी माहिती मिळते. अवेबिलिटी ऑफ द रिक्विजिटी इन्फॉर्मेशन ऍट अ ग्लान्स. The transaction are entered in only one journal. Thus, it becomes difficult to locate the information about a particular item. When a subsidiary book are maintained, the detail about a particular type of transaction can be easily obtained from subsidiary book. Subsidiary book मधून तुम्ही easily information obtain करू शकता at one glance. So maintenance of subsidiary book help in obtaining the information कसं सांगा तर एका जागी at one glance, single glance. So by the way, subsidiary book ही पण शॉर्ट नोट एंड होत आहे. एकूण 3 शॉर्ट नोट आपण काय केलं सांगा तर संपवल्या. जर्नल एंट्रीज, लेजर पोस्टिंग आणि सबसिडरी बुक्स. I hope you understood all these 3 concepts. If you have any doubt, you can ask me.